नाले सफाई करण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा टेंडर काढण्यात आलेला आहे. टेंडर दरवर्षी काढतात, पण त्याची परिस्थिती आहे तशीच आहे. सर, आज तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक गाणं लॉन्च केलेलं आहे. त्या सगळ्या सॉंग्समध्ये मुंबईच्या सगळ्या समस्या मांडलेल्या आहेत. कोणत्या मुद्द्यावरती काँग्रेस आता मुंबई महापालिका निवडणूक लढवते? नाही, मुंबईची खरी परिस्थिती काय आहे, मुंबईला कसं भारतीय जनता पार्टी प्रोजेक्ट करत आहे, जसं दाखवत आहेत, ती वस्तुस्थिती आणि खरी वस्तुस्थिती काय आहे हे तुम्ही त्या गाण्यामध्ये आणि ते पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल. मुंबईची परिस्थितीमध्ये आज मुंबईच्या ट्रॅफिकची किती समस्या आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आज मुंबईमध्ये एकही फुटपाथ खाली नाही, त्याच्यावरती एन्क्रोचमेंट किंवा हॉकर्स आहे. हॉकर्स काढायचा, हॉकर्सची पॉलिसी इम्प्लिमेंट करून हॉकर्सला बसवायचा, याच्यावर काहीच काम झालेलं नाही. आज जेवढे गार्डन्स आहेत, सगळे गार्डन्स जे आहेत ते उद्योगपतींना द्यायचं काम चालू आहे. आज मुंबईमध्ये नाले सफाई होत नाही. आज मिठी नदी आणि बाकीचे नाले सफाई करण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा टेंडर काढण्यात आलेला आहे. टेंडर दरवर्षी काढतात, पण त्याची परिस्थिती आहे तशीच आहे. आज मुंबईमध्ये रोड मध्ये जे आहे ना, डेली एकाचा हातपाय तुटतोय किंवा कुणाचा जीव जात आहे, त्याच्याबद्दल काय नाही. हायकोर्टने 6 कोटीपेक्षा जास्त दंड लावण्याचं काम केलंय. अजूनही महानगरपालिका निर्लज्ज अधिकारी एकही कॉन्ट्रॅक्टरवरती वसुली करण्याचं काम नाही केलेलं आहे. आज मुंबई शहर या देशाचा 1 नंबरचा पोल्युशनचा हब झालेला आहे. आज अशी परिस्थिती आहे, प्रत्येक रुग्णालयामध्ये लहान मुलं असू दे की वयाचे सगळे ऍडमिट झालेले आहेत. अशी परिस्थिती, सगळ्यांचा स्वास्थ्याबद्दल काही विचार होत नाही. ही परिस्थिती समोर खरी जी आहे मुंबईचे समोर आणण्याचं आज काँग्रेस पक्षाने काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही गाणंही बनवलेलं आहे. ही खरी परिस्थिती आहे आणि जे भारतीय जनता पार्टी आणि इकडचे शासनामध्ये बसलेले शिंदे सेना असतील किंवा एनसीपी असेल ते दाखवत आहे. त्यामध्ये काय फरक आहे मुंबईला समजलं पाहिजे. सर, पण जागा वाटपामध्ये मोठा घोळ पाहायला मिळतोय, कारण वंचितने 16 जागा परत केल्या, त्या ठिकाणी तुम्ही उमेदवार दिलेले नाही, त्यामुळे त्या रिक्त असणारा असं पाहायला मिळते. महादेव जानकर जागेवरती सुद्धा 2 ठिकाणी काँग्रेसने दिले, 1 ठिकाणी वंचित दिले. हा सगळा घोळ कशामुळे निर्माण झाला? आता जेव्हा आपण अलायन्समध्ये जातोय आणि सीट वाटप होतोय, तर ज्या पक्षाने सीट स्वतःची भरली नाही, ज्यांना जे अलॉट झालेली, त्याच्याबद्दल त्यांनीच उत्तर दिलेलं बरं. परंतु ज्या ठिकाणी 16 जागा तुम्हाला ऐन वेळेस परत केल्या रात्रीच्या वेळेस, त्यावेळेस मात्र तुम्ही त्या 16 जागांवरती अधिकृत काँग्रेसचे उमेदवार दिलेत की तुम्ही त्या ठिकाणी तुमचे उमेदवार भरले नाहीत की अपक्षांना तुम्ही पाठिंबा देणार? त्या संदर्भात अजून माझ्याकडे पूर्णपणे माहिती नाही की किती जागा आम्हाला देण्यात आली, किती परत केले होते, त्यामध्ये आम्ही भरलं नाही भरलं, समर्थन दिलंय, त्याचा व्यवस्थित अभ्यास करून मी आपल्याला बोललो. परंतु वंचितने ज्यावेळेस जागा मागताना ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येऊन ह्या सगळ्या जागा मागितल्यात का, हाच सगळा प्रश्न निर्माण होतोय. कारण की तुम्ही तब्बल 62 जागा तुम्ही वंचितला देऊ केल्या, ज्या वंचितच्या मुंबईमध्ये एकही महापालिकेत नगरसेवक नसताना. जे चर्चा झाली, चर्चामध्ये आमचा निर्णय झालेला आहे, त्या निर्णयाबद्दल मला काही बोलायचं नाही. आम्ही नेगोशिएट करून त्यांना जागा दिली, बाकीचे छोटे पक्ष आहेत त्यांना जागा दिली. आता त्यांच्याकडून का भरण्यात नाही आली हेच त्याचं व्यवस्थित उत्तर देऊ शकतो. परंतु तुम्ही स्वतः या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये होता वंचित सोबत. मग वंचित बरोबर तुम्ही डील करत असताना वंचितला अधिकची सूट तुम्ही जागांची दिलेली होती का? असं आहे की ते चर्चा झाली, चर्चाच्या हिशोबाने आम्ही सीट वाटप केलंय. आता का नाही भरला त्यांच्याशी विचारण्यात येईल, त्यांना विचारू काय कुठे झालं काय. बरेच ठिकाणी असं पण झालंय की लोक जे आहेत ना एबी फॉर्म घेऊन गेले आणि मग त्यांना जे रुलिंग पार्टी आहे त्यांनी लोकांना हे थोडा मिसगाईड करून त्यांना भरू दिलं नाही, असं पण केसेस समोर आलेले आहेत. पण कितपर्यंत ते खरं त्याच्याबद्दल आम्ही आता माहिती घेत आहे. आता तुम्ही जे म्हणाल की काँग्रेस कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणाऱ्या निवडणूक लढणार आहे, मात्र इतर जे पक्ष आहेत ते महापौर कोण होणार, मराठी असणार, उत्तर भारतीय असणार किंवा हिंदू मुद्दे, हे सगळे मुद्दे घेऊन सध्या तरी प्रचार किंवा पूर्ण मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा खेळा चालू आहे. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. त्यांनी 20 वर्ष सेना आणि बीजेपी सोबत होती, त्यांनी काय काय कामं केली ते त्यांना दाखवता येत नाही आहे. म्हणून त्या पहिल्या दिवसापासून मुंबईचा महापौर खान होणार नाही, त्याच्यानंतर मुंबईचा महापौर मराठी होणार, त्याच्यानंतर मुंबईचा महापौर हा नाही होणार, त्या नाही होणार, हे सगळं चालू केलेलं आहे. मुंबईचा महापौर कसा असावा, मुंबईला काय पाहिजे, मुंबईचा महापौर एक सुशिक्षित अभ्यासू असला पाहिजे,
ज्यांनी ट्रॅफिकची समस्या सोडली पाहिजे, त्यांनी गार्डनची समस्या सोडली पाहिजे, त्यांनी पोल्युशनची समस्या सोडली पाहिजे, त्यांनी शाळेमध्ये शिकणारी मुलांची समस्या सोडली पाहिजे, आज टीचर्स अवेलेबल नाही त्याची समस्या सोडली पाहिजे. हे सर्व करणारा महापौर असला पाहिजे, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या भाषाचा. मला नाही वाटत की मुंबईकरांना त्याचा फरक पडतोय. चांगलं काम करणारा महापौर हा मुंबईला हवा. परंतु एकीकडे ठाकरे बंधू म्हणतात की या मुंबईचा महापौर जो आहे तो मराठीच होणार, एकीकडे असं म्हटलं जातं, आणि तुम्ही म्हणतात की मुंबईचा महापौर हा काम करणारा व्यक्ती असेल आणि तो कोणत्याही जातीपातीचा नसेल असं तुम्ही म्हणताय. दुसरीकडे भाजपचेच कृपाशंकर सिंह म्हणतात की जास्तीत जास्त उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आम्ही उत्तर भारतीय महापौर देऊ म्हणून असं म्हणतात. तेच बोलतोय ना की एवढं वर्ष जेव्हा सरकार भारतीय जनता पार्टी आणि बीजेपीची होती मुंबई महानगरपालिकामध्ये, त्यामध्ये मराठीच महापौर होता. त्याच्यात नवीन काय? आधी तुम्ही जर बघितलं तर मॅक्झिमम जेवढे नगरसेवक, जेवढे जे महापौर झाले सगळे मराठीच होते. आता भारतीय जनता पार्टीकडे काय राहिला नाही ना, म्हणून त्यांच्या एक नेत्याला सांगायचं की प्रेसमध्ये जाऊन तुम्ही असं बोला, मग प्रेस त्याच्यावरती चर्चा करणार. प्रेसला पण समजलं पाहिजे की तुम्हाला पण बूम घेऊन फिरावं लागतं. एका ठिकाणीवर दुसऱ्या ठिकाणीवर नेटवर्क कव्हरेज जेव्हा तुम्ही कव्हर करायला जाता तुम्हाला 2-3 तास लागून जातो. ते न्यूज पण ओल्ड होऊन जाते, न्यूज पण जुनी होऊन जाते. त्यामध्ये जे खरं दाखवण्याचं हे असते ते तुमचं प्रसिद्ध होत नाही. तर मुंबईच्या समस्याबद्दल तुम्ही विचारा, मुंबईचे सांडपाणीचे फ्लो बरोबर नाही त्याच्याबद्दल विचारा, गार्डन्सबद्दल विचारा. हे सगळ्यांबद्दल लोकांसमोर घेऊन जा. लोकांना याची गरज आहे. कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा महापौर होतोय याला मला नाही वाटत की मुंबईला काय फरक पडतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध झाले. मुंबईत सुद्धा काही झालेत, महाराष्ट्रात एकूण बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. खरंच बिनविरोध होतोय की याच्यामुळे काही आणखी याच्यावरती प्रयत्न काम आहे. कारण हा 4था स्तंभ आहे, त्यांनी शहानिशा केली पाहिजे. का तिकडे पोहोचू शकले नाही, का तिकडे कॅन्डिडेट कुठे गायब झाले, तुम्हाला माहित आहे. कसा कोणाचा प्रेशर करण्यात आला होता का, कुठली एजन्सीचे दुरुपयोग करण्यात आलेला आहे का, कुठल्या पोलिसांचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे की नाही आहे, ते आम्ही केल्यापेक्षा लोकांचा विश्वास मीडियावरती जास्त आहे. मीडियाने पण थोडी इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे आणि लोकांसमोर जे आहे खरी परिस्थिती आणली पाहिजे. महानगरपालिकेच्या अनुषंगानं आता भारतीय जनता पार्टी महायुतीकडनं बड्या नेत्यांना मुंबईमध्ये सभा होणार आहेत. नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन ते मुंबईमध्ये उतरणार आहेत. तुमचं काय असं प्लॅन आहे? दिल्लीतून कोण विशेष पूर्ण 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री असू दे, राज्यमंत्री असू दे, सगळे इलेक्शन मोडमध्येच असतात. महानगरपालिका, ग्रामपंचायत असलं किंवा आमदारकी, खासदारकी तिथे असतात. आणि प्रत्येक पक्षाचे स्टार कॅम्पेनर इथे येणारच आहे. परत मी बोलतोय की मुंबईचे समोर काँग्रेस पक्ष फक्त कामाच्या संदर्भातच चर्चा करणार, कामाच्या संदर्भातच बोलणार. मुंबईमध्ये जे व्हायला पाहिजे त्या संदर्भातच बोलणार. मुंबई ज्या कारणामुळे हैराण आहे त्या संदर्भातच आम्ही बोलणार. दुसरा आम्ही खान, पठाण, शिंदे, शेलार याच्यावरती लक्ष देणारच नाही आणि मुंबईकर पण लक्ष देणार नाही. तुम्ही बघा या निवडणुकामध्ये हे जे बोगस परसेप्शन जे करायचं काम चालू आहे की उत्तर भारतीय होणार, एक बोलतोय गुजराती होणार, एक बोलतोय मराठी होणार. बीजेपीला पण थोडा वेळ झाला पण तेही आता बोलायला लागलेत की मराठी होणार. पहिला का बोलले नाही हे पण त्यांना विचारलं पाहिजे. अजूनही बोलतोय मुंबईकरांना की सुशिक्षित चांगला मुंबईकरांना जो चांगली सेवा देऊ शकतो असा महापौर तुम्ही निवडला पाहिजे.